नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड लिस्ट डाउनलोड करा। फक्त 2 मिनिटांमध्ये घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून। सध्या घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड हा अतिशय उपयुक्त आहे, परंतु भरपूर अशा लाभार्थ्यांची नावे ऑलरेडी जॉब कार्ड मध्ये आहेत। तर ती लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। गुगल मध्ये नरेगा या नावाने सर्च करा। या ठिकाणी व्यवस्थित पहा, स्क्रीन तुम्हाला पूर्ण दिसत असेल। नरेगा या नावाने सर्च केल्यानंतर इथं काही वेबसाईट तुम्हाला दिसतील। यामध्ये तिसऱ्या नंबरची एक वेबसाईट तुम्हाला दिसेल। कोणती? आता ही वाली बघा, व्यवस्थित समजून घ्या। महाराष्ट्र नरेगा या ठिकाणी दिसत आहे। याच वेबसाईटला इथे क्लिक करायचं आहे, बाकी कोणत्याही वेबसाईटला क्लिक करू नका। नरेगा strep.nic.in या वेबसाईटला टच केल्यानंतर तुमच्या समोर महात्मा गांधी नॅशनल रूरलचा एक ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला दिसेल। यामध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जो जिल्हा तुमचा असेल त्या जिल्ह्याला टच करा। टच केल्याबरोबर परत आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। तुमच्या हाताच्या डाव्या साइडला सर्व तालुके या ठिकाणी दिसत असतील। जिल्हे सुद्धा याच पद्धतीने आहे। तालुक्यावरती टच केल्यानंतर त्या तालुक्यामध्ये जेवढे गावे आहेत पूर्ण गावाची लिस्ट सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। तुमचं गाव व्यवस्थित शोधा आणि त्यावरती टच करा। त्यावरती टच केल्याबरोबर आता तुम्ही ऑफिशियल पोर्टल वरती मेन जी लिस्ट आहे त्या ठिकाणी येऊन जाल। आता यामध्ये काही तुम्हाला फोल्डर दिलेले आहेत। ह्या सर्व फोल्डर तुमच्या कामाचे नाहीत, परंतु 1 नंबरचा जो फोल्डर आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये बघा 4 ते 5 काही या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत। यामध्येच तिसऱ्या नंबरचा एक महत्त्वपूर्ण ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर नावाचा। यावरती टच करायचा आहे। टच केल्याबरोबर आपल्या गावाची पूर्ण यादी, जेवढ्या लाभार्थ्यांचे जॉब कार्ड आहेत त्या सर्व यादीमध्ये नावे आणि त्याचा नंबर सुद्धा तुम्हाला दिसणार आहे, जॉब कार्ड क्रमांक। आता यामध्ये ज्यांचे ऍक्टिव्ह आहेत ते ऍक्टिव्ह म्हणून दाखवेल, ज्यांचे डीऍक्टिव्ह झालेले आहेत ते सुद्धा दाखवणार आहेत। इथं व्यवस्थित आपलं नाव या यादीमध्ये आहे का पाहून घ्या आणि त्या निळ्या पट्टीमध्ये जे नंबर दिसत आहेत त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे। व्यवस्थित समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। निळ्या पट्टीमध्ये जे नंबर दिसत आहेत MH पासून सुरू होणारे त्यावरती टच केल्याबरोबर जॉब कार्ड तुमच्या समोर दिसणार आहे। आपल्या कुटुंबातील कोणकोणते लाभार्थी या जॉब कार्ड मध्ये नोंदणी केलेली आहेत किंवा पूर्वी रजिस्ट्रेशन केलेली आहेत, सर्व व्यक्तीचे नावे सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे। स्क्रीनशॉट मारून घ्या, तेवढंच तिथं क्रॉप करा आणि तुम्ही प्रिंट काढून कोणत्याही कामासाठी सहजरित्या वापरू शकता। MH चा नंबर आहे, ध्यानात ठेवा। जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर MH 19 पासून सुरू होणारा जो नंबर आहे तो नंबर तुम्ही घरकुलसाठी वापरू शकता। धन्यवाद। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर